इंस्टाग्रामवर मी जेव्हा कायरोप्रॅक्टरचे व्हिडिओ बघतो ना, तेव्हा बघताना फार भीती वाटते, कारण ते हाडांचे आवाज येत असतात. पेनफुल असते ट्रीटमेंट ही. आज बघा तुम्ही IT सेक्टर मधले बरेच लोकांचे MRI जर बघितले तर डिस्बल्ज, डिस हर्निएशन, बऱ्याच वेळा मणक्याचे फ्रॅक्चर्स जे येतात ते बाथरूम मध्येच रात्रीच्याला फ्रॅक्चर झालेले कमीत कमी 40-50% पेशंट आहेत वयाच्या 60 नंतर. छोट्या छोट्या गावांमध्ये हाडवैद्य आहेत की ज्यांच्या पिढ्यानपिढ्या तो व्यवसाय करतायत, त्यांच्या हाताला गुणे म्हणतात. तर त्यांच्याकडे पेशंटनी जाणं योग्य आहे की अयोग्य? पंढरपूरची एक केस आहे. तो पेशंट तो खुर्ची झोपायचा असा. बापरे. ट्रीटमेंट दिल्यानंतर तो घरी गेला, पंढरपूरला पोहोचला, झोपला आणि परत दुसऱ्या दिवशी पहाटे उठून माझ्याकडे आला. एखादं काहीतरी उचलले. बऱ्याच वेळा बघा सिलेंडर उचलला आणि मला स्लिप डिस्क झाली. सध्याच्या लाईफस्टाईलमुळे असे हाडाचे कुठले आजार आहेत की जे खूप कॉमन झाले? मंडळी नमस्कार. वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मणक्याचे आजार झाल्यानंतर सर्जरी केल्याशिवाय ते बरे होत नाही असं आपण कायम ऐकलंय. पण आज वैचारिक गप्पांमध्ये असे एक डॉक्टर आलेत की जे मणक्याचे आजार बिना ऑपरेशन पेशंटला फक्त हात लावून बरा करतात. आज वैचारिक गप्पांमध्ये मी बोलवलंय डॉक्टर विराज भंडारी यांना. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं वैचारिक किडावर. नमस्कार. डॉक्टर MD आयुर्वेद आहेत आणि त्यानंतर त्यांनी जगातील अनेक देशांमध्ये जाऊन वेगळ्या वेगळ्या थेरपीचं शिक्षण घेतलंय की ज्या सगळ्या एकत्र करून त्यांचं सार काढून ते आपल्या पेशंटवर ट्राय करतायत आणि खूप चांगला इफेक्ट पुणेकरांना आहे आणि पुण्याच्या बाहेरचे पण त्यांचे खूप जास्त पेशंट आहेत. तर आज गप्पा मारूया. तर कसे आहात? एकदम मजेत. तर तुमची जी मेन व्हिडिओ काही युट्यूबवर बघताना मला कळलं की कायरोप्रॅक्टिस ही तुमची एक मास्टरी आहे. बरोबर. कायरोप्रॅक्टिस म्हणजे नक्की काय? कायरोप्रॅक्टर हा जो शब्द आहे तो आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या यूट्यूबवरती, वेगवेगळ्या फेसबुकवरती आज खूप रील्स, खूप व्हिडिओज आत्ता त्याचे व्हायरल होतात आहे. आणि क्रायरोप्रॅक्टर याचा अर्थ बोन सेटिंग, मराठी भाषेमध्ये हाड सेट करणं किंवा जे हल्लेला मणका आहे, हल्लेलं व्हर्टेब्रल सेगमेंट आहे त्याला परत रिअलाइन करणं. रिअलाइन म्हणजे काय? तर बऱ्याच वेळा आपण एखादी घटना घडते, त्यामध्ये एखादं दिवाळी आला, दसरा आला, आपण एखादी वस्तू उचलतो, आवरायला घेतो आणि त्या काळामध्ये अचानकपणे आपण ट्विस्टिंगच्या मुवमेंट करतो आणि त्या ट्विस्टिंग करत असताना एका सेकंदामध्ये झटका बसतो आणि मणका हा गादी जी आहे त्याला आम्ही न्यूक्लियस पल्पस म्हणतो, जे मध्यभागी जेलीसारखं स्ट्रक्चर आहे ते फाटतं आणि ते बाहेर येतं. आणि ते बाहेर आल्यानंतर बोन मिसअलाइन होतात आणि त्याला रिअलाइन करण्याचं स्ट्रक्चर किंवा रिअलाइन करण्याची ट्रीटमेंट ही पूर्वीपासून आपल्या भारतामध्ये बरेच हाडवैद्य होऊन गेले. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया प्रत्येक भागामध्ये तो जो काही सरकलेला मणका आहे किंवा सरकलेलं हाड आहे, सरकलेलं बोन आहे, सरकलेला सांधा आहे, त्याला परत रिअलाइन करणं म्हणजे क्रायरोप्रॅक्टर. पण अस्थिरोग तज्ञ आणि कायरोप्रॅक्टर याच्यात काय फरक आहे मग? खूप फरक आहे. एक लक्षात घ्या, अस्थिरोगतज्ञ ही डिग्री जी आहे ती सर्जरीशी रिलेटेड आहे. म्हणजे ज्यांना सर्जरी करायची आहे, ऑर्थोपेडिक डॉक्टर हा सर्जन आहे. तो ॲक्यूट कंडिशन ज्यांना झाली आहे, एखाद्या वेळेस फार मोठा आघात झाला, तिथे नर्व्स पूर्ण दबल्या गेल्या किंवा एक बोनचे तुकडे झालेत, पण तिथे स्क्रू लावल्याशिवाय तो बसू शकत नाही. पण जिथे गादी बाहेर आली आहे तिथे क्रायरोप्रॅक्टर आणि मॅन्युअल थेरपीचा उपयोग होतो. तर ऑर्थोपेडिक डॉक्टर हे सार्वदेहिक जिथे जिथे ॲक्यूट कंडिशनमध्ये काहीतरी जोडायचं आहे आणि ते स्क्रू लावल्याशिवाय जोडता येणार नाही, अशा अवस्थेमध्ये ते लोक काम करतात. ओके, म्हणजे बेसिकली शरीर उघडं फाडून हो, त्या हाडापर्यंत पोहोचणारा हा अस्थिरोग तज्ञ. येस. हाडाच्या वेगळ्या वेगळ्या आजारांचं मूळ कुठल्या एका ठिकाणी असतं का? नक्कीच असतं. एक लक्षात घ्या, कोणताही आजार होतो त्याला कारण आहे. कारणाशिवाय या पृथ्वीवरती काहीही घडत नाही. मेन कोणताही आजार किंवा आपण जसं आता एक उदाहरण म्हणून आपण सायटिका घेऊ. सायटिका का होतो? तर सायटिका होण्याची 3 प्रामुख्याने गोष्टी आहेत. पहिलं गोष्ट आहे आहार, दुसरी गोष्ट आहे विहार, तिसरी गोष्ट आहे पोश्चर, चौथी गोष्ट आहे तुम्ही कशा प्रकारे एक्सरसाइज करता आणि तुमचा दिवसभराचा वर्कआउट कसा आहे. तर पहिली गोष्ट आहे आहार. आहार म्हणजे काय? तर आज लोकांची खाण्याची पद्धत, आहार बऱ्याच वेळा लोक वेळ झाली म्हणून जेवण करतात, भूक लागली म्हणून नाही. एक लक्षात घ्या, वेळ लागली म्हणून जेवण करणं आणि भूक लागली म्हणून जेवण करणं यामध्ये फरक आहे. आज लोक बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये लंच ब्रेक असतो 1:30, 2, 2:30 वाजता. मनुष्याला खरी भूक लागते सकाळी 9:30, 10 वाजता. मग त्या काळामध्ये मनुष्य चहा घेतो, वडापाव खाईल,
जे मिळेल ते खाईल आणि वेट अँड वॉच करत राहतो, लंच ब्रेकला जाऊन जेवण करतो, त्यामुळे अजीर्ण होत आहे आणि त्या अजीर्णातनं पोट फुगणार, गॅसेस होणार आणि त्यातनं कंबरदुखीचा त्रास चालू होतो. हे पहिलं कारण. दुसरं कारण आहे अति पाणी पिणं. सकाळी उठल्यानंतर बऱ्याच लोकांना 2 ग्लास, 3 ग्लास, 4 ग्लास पाणी प्यायची सवय असते आणि ते अति पाणी पिल्यामुळे समान वायू खराब होतो, अजीर्ण होतं त्या पाण्याचं. मला सांगा, आज पाणी जे आहे, तुम्ही चपातीचं पीठ मळताना पाणी जास्त टाकलं, चपात्या होतील का? नाही. तेच कंडिशन आहे. पाणी पिणं किंवा तहान लागणं किंवा भूक लागणं हे फिलिंग आहे, व्यसन नाहीये किंवा वेळ झाले म्हणून करायचा प्रकार नाहीये. त्याच्यामुळे अजीर्ण होतं, अजीर्णातनं ते आजार निर्माण होतात. तसंच पुढचं मी तुम्हाला म्हणलं पोश्चर. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण 600 हालचाली करतो. बापरे. सकाळी बेडवरनं उठणं, दात घासणं, टॉयलेटला बसणं, आंघोळ करणं, कपडे घालणं, ऑफिसमधले आपले वर्कस्टाईल, गाडीवर बसणं, गाडीवरनं उतरणं, ह्या सगळ्या ज्या हालचाली आहे त्या हालचाली करत असताना विशिष्ट टॉर्क आणि विशिष्ट फोर्स असेल तर आपल्याला काही त्रास होत नाही. पण तेच त्या हालचाली करत असताना एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट जर चुकून केल्या गेल्या, पटकन क्विक एका सेकंदामध्ये झटका बसेल, ट्विस्टिंगची मुवमेंट आणि खाली वाकलोय आणि त्याच्यात उजवीकडे किंवा डावीकडे वळलोय, त्यावेळेस मणका हलतो, व्हर्टेब्रल सेगमेंट हलतं आणि तिथनं पाठदुखीला सुरुवात होते. अच्छा. काही लोकांमध्ये मणके नाही हलत, काहींमध्ये ऑर्गन हलतात. त्याला आम्ही त्याच्या ट्रीटमेंट आहे. जसं तुम्ही क्रायोप्रॅक्टर आहे, हे बोन सेटिंग करण्यासाठी केलं जातं, तर व्हिसरल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट आहे, ती ऑर्गन बॅलन्स करण्यासाठी केली जाते. ते पण तुम्ही टेक्निक शिकलाय? येस. ऑर्गन बॅलन्सिंग म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा लिव्हर, किडनी, स्प्लीन, डिओडिनम, पॅनक्रियास, मोठं आतडं, छोटं आतडं, हे आतडी जी आहे ती बऱ्याच वेळा पुढे मागे वर खाली जातात. जसं आपण एक उदाहरण म्हणून घेऊया, सिकम. सिकम म्हणजे मोठ्या आतड्याची सुरुवात आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये पक्वाशय हे वायूचं मेन स्थान सांगितलंय. पक्वाशय कटिशक्ती स्तोतास्त्रेण्यम स्पर्शनेंद्रियम तानम वातस्य तत्रापि पक्वाधानम विशेषतः. पक्वाशय जे आहे, मोठं आतडं जे आहे, हे वायूचं मेन स्थान आहे. आज बऱ्याच लोकांमध्ये पक्वाशयच बिघडलेलं असतं, त्यामुळे सतत गॅसेस होणं, पोट फुगणं, काही खाल्लं तर पचत नाही, आम्लपित्ताचा त्रास होणं, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्याचा परिणाम कुठेतरी त्या कमरेवरती होतो. मग ते ऑर्गन इम्बॅलन्स होतं, त्याला परत रिअलाइन करतं. म्हणजे प्रत्येक सिकम जर बघितला, मोठं आतडं बघितलं, त्याची एक विशिष्ट अशी मुवमेंट आहे. ओके. किडनी, उजवी किडनी या पद्धतीने शरीराच्या आतमध्ये कंटिन्युअस हालत असते. अच्छा. डावी किडनी या पद्धतीने हालत असते. लिव्हर वरती जाईल, खाली येईल, वरती जाईल, परत डावीकडे जाईल. लिव्हरची स्पेशल मुवमेंट आहे आतमध्ये, ही कंटिन्युअस प्रत्येक पेशंटमध्ये चालू असते. ती मुवमेंट जर बिघडली तर तिथले लिगामेंट टाईट होतात, मणक्यावरती प्रेशर येत. हो, एवढा संबंध एकमेकांना? 100% संबंध. बापरे. आणि हे ऑर्गन का इम्बॅलन्स होतात माहिती आहे का तुम्हाला? नाही. हे ऑर्गन जे आहे ते बऱ्याच वेळा बऱ्याच पेशंटमध्ये, जे लोक अतिविचार करतात, अतिचिंता करतात, आज जर बघितलं तर प्रत्येक माणसाची जीवनशैली ही अतिविचार, अतिचिंता, भविष्याचा आणि भूतकाळ, वर्तमानात जीवनच जगत नाहीये. मला फ्लॅट घ्यायचा आहे, मला मर्सिडीज घ्यायची आहे, BMW. आज काय आपल्याकडे आहे तो माणूस गमवून बसलाय आनंद, आणि त्या विचारांमुळे मग वेगवेगळे ऑर्गन इम्बॅलन्स होतात. मी आता त्याच्यावरच येत होतो की भावना आणि त्या भावनांमुळे कुठल्या कुठल्या ऑर्गनवर काय काय परिणाम होतात. एक लक्षात घ्या, लिव्हर जो आहे, जे लोक सतत जागरण करतात, आहे सतत चहाचं अतिसेवन आहे आणि सतत चिडणं, क्रोध, प्रत्येक गोष्टीला राग, म्हणजे त्यांना कोणीतरी जरी चांगलं समजावलं आलं, जवळचा एक नातेवाईक येतो घरामध्ये, अरे ही गोष्ट अशी नको करू, तुला काय कळतंय. मग ही भावना जी आहे क्रोधाची, सतत सतत क्रोध प्रत्येक व्यक्तीवर, म्हणजे बायकोनी चहा 4 वाजता नाही दिला, लगेच ओरडून एकदम घरामध्ये मोठ्या मोठ्याने ओरडणे, मोठ्या मोठ्याने चिडणं. मुलांनी जरा, हा लॅपटॉपवरती काम करतोय घरातला व्यक्ती आणि मुलं येऊन गोंधळ घालतात, आहे लगेच चिडणार. मग हा क्रोध जो आहे तो जाणार कुठे, तो तुमच्या ऑर्गनकडे जातो, मग तो लिव्हर इम्बॅलन्स होतो. त्याचबरोबर पुढचा अवयव आहे स्टमक. स्टमक जो आहे ज्यात आपण अन्न सेवन करतोय, बऱ्याच वेळा बघा आपल्या मराठीत म्हण आहे, त्यांनी ती गोष्ट खरेदी केली, तुझ्या पोटात का दुखतंय. अच्छा, ती इथून आली आहे. येस.
म्हणजे एखादी घटना कोणी विकत घेतली किंवा एखाद्याच्या घरी गाडी आली, एखाद्याच्या घरी एखादा मंगळसूत्र किंवा एखादा सोन्याचा काही दागिना घेतलेला आहे, लगेच इकडे कोणाच्या तरी पोटात दुखा लागतं. ते का दुखा लागतं? मत्सरी भावना आहे. असूया. ओ ग्रेट. तिसरा जो अवयव आहे तो म्हणजे आतडी. आतडीचा आपल्या जीवनामध्ये बाहेर टाकण्याचं काम आतडी करतात. अपानवायू. मग आपण बाहेर काय काय टाकतो? आपले विचार टाकतो, आपलं मल मूत्र बाहेर टाकतो. हे टाकत असताना बऱ्याच वेळा काही लोक खूप गोष्टी साठवून ठेवतात. त्यांना प्रत्येक गोष्टीची खूप जिज्ञासा असते. सगळ्या गोष्टी स्टोअर करायच्या आणि त्या बाहेरच फेकल्या जात नाही. मग ते बाहेर फेकण्याचं काम कुणाचं आहे? तर आतड्यांचं. मग ती आतडी त्यांची विकृत होतात. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून सांगतो. एक माझ्याकडे राजकारणी आले होते. गुडघ्यामध्ये प्रचंड दुखत होतं आणि स्पाईनमध्ये कमरेमध्ये दुखत होतं. पण मेन फॉल्ट त्यांच्या गुडघ्यासाठी ते माझ्याकडे आले. स्पाईनमध्ये माझं एवढं दुखत नाही म्हणले, पण गुडघा जो आहे तो प्रचंड. मी फिजिओथेरपिस्ट केलंय, मी ऑर्थोपेडिककडे जाऊन आलो, मी गुडघ्यात इंजेक्शन घेऊन आलो, मी बऱ्याच वैद्यांकडे जाऊन अग्निकर्म, विद्ध, जळवा, पंचकर्म केली, स्टिरॉइडचे 2 वेळा इंजेक्शन्स घेतले, पण ते माझा गुडघा काही कमी होत नाहीये. मी म्हटलं सर ठीक आहे आपण बघूयात, तुम्ही बसा. डोक्यावर हात ठेवला मी आणि हात ठेवल्या ठेवल्या मला सापडलं राईट करोनल फ्रंटल सुचर. कवटीच्या तिथे सुचर्स आहेत बघा. लहान मुलांचे आपण जेव्हा 1-1.5 महिन्यापर्यंत बाळ असतं तेव्हा कवटी आपण ताळू भरतो. ती ताळू भरतो म्हणजे काय करतो? तिथे सुचर्स आहेत. लॅम्बडा सुचर्स, करोनल सजॅटल सुचर आणि करोनल सुचर. तर राईट करोनल सुचरमध्ये त्यांची मोशनच होत नव्हती, तिथली मुवमेंट होत नव्हती आणि ती मुवमेंटला मी परत रिअलाइन केलं. जी मुवमेंट पाहिजे होती वर खाली ती मुवमेंट फक्त खाली जात होती. मी त्याला परत वरती केलं. ते म्हणले माझा 1.5 वर्षाचा गुडघा एका दिवशी कसा काय राहिला. बापरे. त्याबरोबर त्यांची कंबर पण थांबली. म्हणजे एक लक्षात घ्या, हे काय आहे, प्रायमरी फॉल्ट ओळखणं, डायग्नोसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट या क्षेत्रामध्ये. हे इंटरेस्टिंग आहे. पण म्हणजे 1000 गुडघ्यात आणि उपाय डोक्यात. सही आहे. मराठी म्हण आहे ना सर, तुझं गुडघा डोकं तुझं गुडघ्यात आहे का? ओ त्याचा पण इथे असं कनेक्शन आहे. थोडं बॅक टू द टॉपिक येऊया. स्पाईनचा जेव्हा आजारांचा विषय येतो तेव्हा एक सगळ्यांना कायम खूप लोकांना असणारा आजार आहे स्लिप डिस्क. बरोबर. का होते स्लिप डिस्क? स्लिप डिस्क होण्याचं जे कारण आहे ते म्हणजे क्विक सडन ऑफ ऍक्शन. एका सेकंदामध्ये मुवमेंट करणे, एखादं काहीतरी उचलणे. बऱ्याच वेळा बघा, सिलेंडर उचलला आणि मला स्लिप डिस्क झाली. ओके. पोतं उचललं, स्लिप डिस्क झाली. खूप जिमिंग केलंय, स्लिप डिस्क झाली. अशी उदाहरणं व्यावहारिकता बघायला मिळतात. पण स्लिप डिस्क होण्याचं मेन जे कारण आहे झटका बसणं. मणक्याला कुठेतरी झटका बसणं, ट्विस्टिंग होणं, कुठेतरी मणका खाली घसरणं. घसरलं का? मणका तर आजूबाजूला सगळे मसल्स आहेत, लिगामेंट्स आहेत. लिगामेंटम फ्लॅवम नावाचा मसल पूर्ण दोन्ही बाजूनी आहे. पण ज्यावेळेस स्लिप डिस्क होते त्यावेळेस पेशंट एखादा झटका बसला, काहीतरी उचलताना चुकीच्या पद्धतीने उचललं गेलं. बऱ्याच वेळा वयस्कर लोकांमध्ये डिजनरेटिव्ह, खूप शेतीची कामं केलेली असतात, खूप डिजनरेटिव्ह चेंजेस झालेले असतात. हाडमधली ताकद कमी झालेली असते, लिगामेंटमधली ताकद कमी झालेली असते, पोषक आहारच जात नाही. न्यूट्रिशनल फूड जे जायला पाहिजे ते बऱ्याच वेळा लोकांनी आज गोड खाणं बंद केलंय. लोक गोड खातात आहे कधी? जेवणाच्या शेवटी. जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ, मधुर प्राया आश्रियात. जेवणाच्या सुरुवातीला गोड खावं तर तुमचं पचन होणार आहे. आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावेत. तिखट तुरट कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी खावेत. जेवणाच्या सुरुवातीला गोड फळं जी आहेत, जसं मोसंबी आहे, सफरचंद आहे, कलिंगड आहे, पपई आहे, हे जेवणाच्या सुरुवातीला खाल्लं गेलं पाहिजे. जेवढं तुम्हाला जेवण भूक आहे तेवढंच खावा. भूक नसेल त्या दिवशी जेवण करू नका. आज बऱ्याच वेळा लोक जेवणावरती जेवण करतात. आत्ता जेवण केलेलं असतं, मित्र आलाय म्हणून परत काहीतरी वडापाव मागव, पिझ्झा मागव, बर्गर खा. मग वारंवार जेवणावर जेवण त्यांनी आम तयार होतो पोटामध्ये आणि तो आम पोटात अडकतो आणि सगळे सांधे सुजवायला चालू करतो. मग मणके सगळे सुजतात आणि मग तिथनं होणारा आमवात आणि स्लिप डिस्क. बऱ्याच वेळा मूतखडा आणि स्लिप डिस्क यांचं पण कनेक्शन आहे. यस. ते कसं? मूतखड्यामुळे आजूबाजूचे लिगामेंट सगळे टाईट होतात. ओके. आणि ते लिगामेंट जेव्हा हायड्रोनेफ्रोसिस होतं, जिथे आजूबाजूला सुजन येते,
त्यावेळेस सगळे मणक्याच्या चकत्यावरती प्रेशर येतं. ओ त्याचबरोबर स्लिप डिस्क होण्याचं मेन कारण आहे काहीतरी पडणं, खुर्चीवरनं पडले, बाथरूममध्ये. आज तुम्ही बघितलं पूर्वीच्याला घरामध्ये फरशा ज्या होत्या आज सगळीकडे टाईल्स वापरल्यात. हो पाणी थोडं सांडलं तर माणूस खाली पडतोय. बाथरूममध्ये तर आज मी बऱ्याच रुग्ण आता बघतोय की बऱ्याच वेळा मणक्याचे फ्रॅक्चर्स जे येतात ते बाथरूममध्येच रात्रीच्याला फ्रॅक्चर झालेले कमीत कमी 40-50% पेशंट आहेत वयाच्या 60 नंतरचे. बापरे. हे एक मोठं कारण आहे. त्याचबरोबर स्लिप डिस्क होण्याचं कारण आहे झटका बसणं. हे खूप आता काहीतरी इन्स्टाला बघायचं, कुठले तरी वेडेवाकडे व्यायाम प्रकार चालू करायचे, डेडलिफ्ट मारायच्या आणि मणक्याचा आजार घेऊन 22-28 वर्षाची मुलं माझ्याकडे दवाखान्यात येतात. ते इंस्टाग्रामवर मी जेव्हा कायरोप्रॅक्टरचे व्हिडिओ बघतो ना तेव्हा बघताना फार भीती वाटते कारण ते हाडांचे आवाज येत असतात. पेनफुल असते ट्रीटमेंट ही. अजिबात नाही. एक लक्षात घ्या, क्रायोप्रॅक्टर ही अजिबात पेनफुल ट्रीटमेंट नाहीये. दिसताना तसं दिसतं. आवाज येतो तो म्हणजे हे बघा, हा पण आवाज आला. ओ कसला आवाज काढला तुम्ही नेमका? एक लक्षात घ्या, बोन जेव्हा आपण सेट करतोय, हा. बोन सेट करतो तेव्हा ते नायट्रोजन शरीरातला बाहेर पडतो ओके आणि हा आवाज जो आहे तो नायट्रोजन बाहेर पडतो. अच्छा म्हणजे हाड मोडल्यानंतर नायट्रोजन रिलीज होतो. नायट्रोजन शरीरातला रिलीज होतो. ओके. आणि मला अजून एक क्युरिओसिटी अशी होती की हाड मोडतं म्हणजे नक्की आवाज कुठनं येतो म्हणजे काय होतं हाड मोडणं ही प्रक्रिया काय? ऍक्च्युली मिसअलाइन होतं म्हणजे काय होतं तर एक लक्षात घ्या, उजवी साईड पेशंटची दुखत असेल ती ट्रान्सफर प्रोसेस उजवीकडे मागे जाते. हा, ओके, समजलं ओके. तुम्हाला? हा, हा, हा. उजवी साईड माझी मागे गेली, Balance डावी आला. साईड पुढे. आम्ही काय करतो क्रायोप्रॅक्टर लोक ही साईडला परत ह्याच्याशी बॅलन्स करतो. मागणं आम्ही पुढे ढकलतो, पण ते ढकलत असताना वरती ढकलायचंय खाली ढकलायचंय ह्याचा विशिष्ट अभ्यास आहे. असं नाहीये की झोपवलंय आणि मोडलंय. हा, हा. तो फोर्स जो आहे तो बऱ्याच वेळा फोर्स वरती पाहिजे, खाली पाहिजे, का पुल करायचंय का पुश करायचंय, ह्या गोष्टी प्रत्येक पेशंट टू पेशंट डिफर आहे. सगळ्यांना एक थेरपी लागू नाही. अजिबात नाही. पेशंट कधीच बरा होणार नाही. अजून मी एक गोष्ट ऐकली आहे, मी चुकत असेल तर मला करेक्ट करा, की हाड मोडल्यानंतर हाडांमधलं जे ऑइल असतं ते कमी होतं आणि ते लॉंग टर्म साठी चांगलं नाहीये. हे समज आहे की गैरसमज आहे? एक लक्षात घ्या, हाडांमध्ये जसं ऑइल आहे तसं पाणी पण असतं. बरं. 2 मणक्यांमध्ये न्यूक्लियस पल्पस आणि त्या न्यूक्लियसच्या पल्पसच्या बाजूनी ॲन्युलस फायबर असतो. दॅट इज द 80% भाग हा पाण्याचा आहे, 20% त्याच्यामध्ये जेली आणि ऑइल स्ट्रक्चर. बरं. एक लक्षात घ्या, जसं जसं वय वाटतं तसं तसं शीर्यते ततं शरीरम, जे झिजतं ते शरीर. प्रत्येक मनुष्य हा झिजत जातो पुढे. तर आपल्या आहारामध्ये गोड पदार्थ आहे, आपण रोज आठवड्यातनं 1 दिवस अभ्यंग म्हणजे तेल लावणं शेकणं हा प्रकार रोज जर केला तर आपलं झिजणं हे कमी होणार आहे. पण क्रायोप्रॅक्टरनी काही विकृती पेशंटच्या शरीरात येताना मी बघितली नाही, कारण मी 20,000 लोकांच्या मी ऍडजस्टमेंट आजपर्यंत केलं. असं नाही होत की क्रायोप्रॅक्टरमुळे डिजनरेटिव्ह चेंजेस झालेत किंवा काहीतरी स्पेसिफिक मणक्यालाच फक्त ट्रीटमेंट दिली तर अजिबात त्रास होत नाही. सगळंच मोडत बसले 100% त्रास होणार आहे. आपल्या मणक्याचं जे मिसअलाइनमेंट झालेलं म्हणजे झुकलेला आहे एका साईड, तर तो पुन्हा जागेवर कसा येतो? मिसअलाइनमेंट होणं जे आहे ना ते ॲक्यूट कंडिशनमध्येच मणका तिरका होतो. क्रोनिक कंडिशनमध्ये मणका कधी तिरका होत नाही. क्रोनिकमध्ये पेशंटचा मणका झिजायला लागतो, हा. बारीक बारीक होत जातो. आणि जेव्हा पेशंटचा मणका तिरका जातो त्याला आपण जवळजवळ 3 ते 4 थेरपी वेगवेगळ्या वापरतो. त्याच्यामध्ये मसल बॅलन्स करण्यासाठी MET, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन नावाची एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये फेशियल रिअलाइन केला जातो. आणि क्रायोप्रॅक्टरचं सेशन त्याच्यामध्ये खूप चांगला रोल करतं की जिथे पेन कमी करतं आणि पेशंटचा जो तिरका झालेला मणका आहे तो परत रिअलाइन होण्यासाठी मदत मिळते. म्हणजे एक लक्षात घ्या, स्पेसिफिक आपण चेक करतो की उजवी साईड बाहेर आहे तर ती उजवी साईडच आतमध्ये ढकलली जाते. बरं. मग त्या उजव्या साईडला वरती घ्यायचंय खाली घ्यायचंय, ती जागा सॅक्रम, इलियम आणि सॅक्रम. इलियम हा आतमध्ये गेला असेल तर आपण त्याला बाहेर ओपन करतो. इलियम जास्त बाहेर गेला त्याला आतमध्ये ढकललं जातं. म्हणजे हे पेशंट टू पेशंट आपण एक्सरे आणि पेशंटला बघून ठरवतो की आतमध्ये ढकलायचं का बाहेर ढकलायचं का वरती ढकलायचं का खाली ढकलायचं. तुम्ही 20,000 पेशंट चेक केले डॉक्टर. सध्याच्या लाईफस्टाईलमुळे असे हाडाचे कुठले आजार आहेत की जे खूप कॉमन झाले? डोक्यापासून ते खाली पायाच्या बोटांपर्यंत क्रायोप्रॅक्टर ट्रीटमेंट ही लागू होते ॲक्च्युली. जसं डोळ्यांचे आजार आहेत, डोळ्यांनी दिसत नाहीये किंवा डोळ्यांना बऱ्याच वेळा नंबर कमी होत नाहीये, अचानक खूप नंबर वाढतोय. TMJचा प्रॉब्लेम आहे, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट. बऱ्याच वेळा त्यांना दात उघडताना
होत नाही किंवा दात विशिष्ट प्रकारे उघडत नाही, तिथे क्रायोप्रॅक्टर खूप चांगल्या प्रकारे काम होतं. त्याचबरोबर मायग्रेन म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा अर्धं डोकं दुखतं, पूर्ण डोकं दुखतं किंवा सूर्यप्रकाशात गेल्यानंतर डोकं दुखतं किंवा खिडकी शेजारी बसलोय आणि डोकं दुखतंय किंवा जेवलोय आणि डोकं दुखतंय, जेवण उशिरा केलंय म्हणून डोकं दुखतंय. मग त्यामध्ये 2 प्रकार आहेत. कधी कधी TMJचा प्रॉब्लेम असतो, कधी कधी नेझल सेप्टम म्हणजे नाकामध्ये आम्ही अलाइन करतो ना, नेझल सेप्टम बोन, मायग्रेन थांबतं. कधी कधी न्यूरोमेनिंजल मॅनिप्युलेशन म्हणजे डोक्यावरच्या नर्व्ह जे आहेत, ड्युरामॅटर, स्पाईनच्या आजूबाजूला सेरेब्रल फ्लाक्स, मेंदूच्या आजूबाजूचं जे लिक्विड आहे ते कुठेतरी रिदम जो आहे, क्रेनिओसॅक्रल रिदम जो आहे तो मिसअलाइन असतो आणि त्यामुळे डोकंदुखी चालू होते. काही लोकांना वातच डोकंदुखी, सतत कंटिन्युअस डोकं दुखतं, काहींना पैत्तिक आहे, कोणी काहीतरी बोललं की काय खरं नाही, लागलं डोकं दुखायला. काही लोकांना हेवीनेस जाणवतो, जडपणा जाणवतो. म्हणजे असं वेगवेगळे मायग्रेनचे वेगवेगळे पेशंट बघायला मिळतात. त्याचबरोबर काही लोकांचे दात वाजतात बघा. इट इज ऑल्सो क्रायोप्रॅक्टर गुड हेल्प इन दॅट पेशंट. त्यानंतर सतत सर्दी होणं, सतत ऑटोइम्युन सिस्टीम तुमची बिघडणं, सतत ताप येणं, अजीर्ण होणं, तिथे क्रायोप्रॅक्टर आणि व्हिसरल मॅनिप्युलेशनचा चांगला उपयोग होतो. त्याचबरोबर मानेचं दुखणं जे आहे त्यात खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. बरेच लोक मानेचे ऑपरेशन करायला जातात. 100 पैकी कमीत कमी 75 पेशंटचे ऑपरेशन हे वर्स होतात. मोर दॅन 75 मी म्हणेल, कारण माझ्याकडे महिन्याला आता कमीत कमी 7 ते 8 पेशंट आहेत की जे ऑपरेशन करून स्क्रू लावून माझ्याकडे येतात. बापरे. फिक्सेशन सर्जरी झाली असते, लॅमिनेक्टॉमी झालेली असते, डिस्क कट केलेली असते, पण पेशंटच्या मुंग्या कमी नाही झालेल्या. पेशंटच्या हातात झरझर मुंग्या येतात, हात जड होतोय, काही उचललं उचलताच येत नाही, स्वतःची गुंडी लावता येत नाहीये, भांग पाडता येत नाहीये, अन्न खाताना अन्न निसटतंय, कारण मसल लॉस झालेला असतो, सेन्सरी लॉस झालेला असतो, चालताना ऑटोमॅटिक इम्बॅलन्स होतो, बऱ्याच वेळा चक्कर येते. जुगुलर आर्टरी जी आहे, ज्यावेळेस मनका उजवीकडे किंवा डावीकडे फिरतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना चक्कर येते आणि चक्कर येणं हा खूप सर्रास प्रकार आहे आणि ती चक्कर काही केल्या कमी होत नाही, ती फक्त क्रायोप्रॅक्टर सेशननी बरी. खूप पेशंट बघितले मी. क्रायोप्रॅक्टरचा एक खूप भारी म्हणजे फर्स्ट डे चक्कर कमी होते बऱ्याच लोकांची. तर बऱ्याच वेळा मान दुखते, अवघडते, मान जड होते, हाताला झरझर मुंग्या येतात, हात बधीर होतोय, रोज सकाळी हातात दुखतंय, मानेत दुखतंय, सकाळी उठल्यानंतर मान स्टीफ होते, वळत नाहीये. अशा कंडिशनमध्ये क्रायोप्रॅक्टरचा आणि व्हिसरल मॅनिप्युलेशनचा खूप चांगला उपयोग होतो. एक अजून मला आठवती, पंढरपूरची एक केस आहे. तो पेशंट रात्रभर झोपला नाही 3 वर्ष. रात्रभर झोपला नाही म्हणजे काय, तर आपण पाठीवर झोपतो, तो खुर्चीत झोपायचा असा. बापरे. आडवा होताच येत नव्हतं. आडवा झाला की सिव्हिअर पेन कमरेत आणि इथे ग्रोईंग रिजन मध्ये आणि कमरेत सिव्हिअर पेन. मग पेशंट आल्यानंतर खूप चांगल्या नामवंत डॉक्टरांकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती, चांगल्या चांगल्या हॉस्पिटलला ऍडमिट झाला होता, पण 3 वर्ष झोपला नाही. मला हे पटलं नाही. म्हणजे मी म्हणलं तुम्ही खरं सांगताय का मला हे करताय. मी 3-4 वेळा केस टेकिंग वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले. मग मी त्यांना चेक केलं, डोक्यावरती हात ठेवलं, सगळं चेक केलं. चेक केल्यानंतर मी पोटावरती हात ठेवला, पोटावरती मला लिजन सापडले, 3-4 नोट सापडले. नोट सापडल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही हे काय केलंय. ते म्हणले अहो माझी हर्नियाची सर्जरी झाली. हर्नियाची सर्जरी झाली. मग मी त्यांना विचारलं दुसरा लगेच प्रश्न की तुम्हाला झोप न लागणं किंवा पाठीत दुखायला लागलं हे सर्जरी नंतर झालंय का. हो सर, हे सर्जरी नंतर झालं, हे मला नक्की आठवतंय. म्हणलं हा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला नाही का. ते म्हणले तुम्हीच पहिले डॉक्टर आहात. मी 40 डॉक्टर पालथे घातले, मी मुंबई, गुजरात, दिल्ली खूप ठिकाणी गेलो, पण पहिल्यांदा असा प्रश्न मला कोणीतरी विचारला की सर्जरी नंतर हे दुखतंय का. नाही तर मला काय, सर्जरी केली, माझं जे बाहेर येत होतं मांस ते माझा हर्नियाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग तिथे मला 3-4 नोड सापडले. इस्थम नावाची माझ्याकडे एक ट्रीटमेंट आहे, इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅनिप्युलेशन. क्रायोप्रॅक्टरला मॅनिप्युलेशन म्हणतात, तसं इन्स्ट्रुमेंटनी मॅनिप्युलेट केलं जातं. त्याच्यासाठी विशिष्ट गन्स आहेत आपल्या दवाखान्यामध्ये. अमेरिकेच्या काही गन्स वापरल्या जातात, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे ब्लेड्स वापरले जातात आणि त्या ब्लेड्सने आम्ही तिथलं सगळं डिझॉल्व्ह केले नोट्स. आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर
त्याचा पाय दुखायचा कमी आला. तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी तो सकाळी परत डॉट 9:30ला दवाखान्यात आला. मी दवाखाना उघडून आम्ही आत बसलो, ट्रीटमेंट चालू केलं त्या काही लोकांच्या. तो आला रे आला, डायरेक्ट आतमध्ये आला आणि त्यांनी डायरेक्ट साष्टांग नमस्कार घातला. अरे बापरे. मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये 3 वर्षानंतर मी पाठीवर झोपलो. क्या बात. हे मलाही माहित नव्हतं की हे असं होणार आहे. पण मग त्याला विचारलं तू का आला? नाही, माझ्या वडिलांनी सांगितलं पांडुरंग तुला तिथं भेटलेला आहे, तुझा पांडुरंग पुण्यात आहे, आपण पंढरपूरला राहतोय, तू जा पुण्याला आणि तू नमस्कार घातल्याशिवाय घरी यायचं नाही. तो गेला, आदल्या रात्री गेलाय, पंढरपूरला पोहोचला, झोपला आणि परत दुसऱ्या दिवशी पहाटे उठून माझ्याकडे आला. एवढा ठणठणीत आला तो. हा. आत्ताची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये 7-8 तास बसून काम करावंच लागते लोकांना स्क्रीन समोर. तर इतका वेळ बसल्यामुळे त्या बैठ्या कामामुळे मणक्यावर आणि मानेवर काय काय परिणाम होतो? एक लक्षात घ्या, बसणं जे आहे, आयुर्वेद शास्त्राने स्पष्ट सांगितलंय की 45 मिनिटं एका जागेवर बसा. 45 मिनिटानंतर कंपल्सरी 2 मिनिटं 3 मिनिटं चाला, परत बसा. 45 मिनिटं उभे आहात तर कंपल्सरी दर 45 मिनिटांनी तुम्ही 5-10 मिनिटं बसा. ओके. तुम्ही विमानाचा प्रवास करणार आहात, रेल्वेचा प्रवास करणार आहात, तर ते रेल्वेच्या प्रवासामध्ये मधल्या पॅसेजमध्ये 1 तासाने कंपल्सरी चाला 5-10 मिनिटं. जे लोक सतत बसतात ते 2 मणक्यातलं अंतर कमी 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 होत जातं आणि मग गादी बाहेर यायला जागा तयार होत. डिसबल्ज, आज बघा तुम्ही IT सेक्टरमधले बरेच लोकांचे MRI जर बघितले तर डिसबल्ज, डिसहर्निएशन, डिसबल्ज, डिसहर्निएशन, L4, L5, C6, C7 हे बरेच पेशंट त्यामुळे दिसतात समाजामध्ये. तर त्याचबरोबर मिड थोरॅसिकमध्ये फ्रॅक्चर्स खूप बघायला मिळतात. जे लोक बाईक चालवतात ते, ओझी उचलतात ते, किंवा खाली पडतात ते, बाथरूममध्ये पडणं किंवा ट्विस्टिंग करताना खाली खुर्चीवर बसताना पायातला बॅलन्स जाणं आणि त्यामुळे पडणं, तर बऱ्याच वेळा मणक्याचे फ्रॅक्चर्स खूप बघायला मिळतात. त्या फ्रॅक्चरमध्ये क्रायोप्रॅक्टरचा खूप चांगला रोल आहे की जिथे पेन कमी होत नाहीये, म्हणजे लोक स्टिरॉइड इंजेक्शन घेऊन माझ्याकडे येतात. मला द्या ना एखाद्या पेशंटचं उदाहरण. आता जस्ट एक 33 वर्षाच्या लेडीज आल्या होत्या. 3 वेगवेगळ्या डॉक्टरांकडे इंजेक्शन घेतल्यानंतर ते माझ्याकडे आल्या आणि त्यांचं पहिली गोष्ट त्यांच्या डोक्यात होतं की हा स्पाईनचा आजार आहे की नाही. कारण मी एवढ्या चांगल्या डॉक्टरांकडे गेलेत, नामवंत आहे, मी इंजेक्शन घेतले तरी माझं बरं का नाही. त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. पण जेव्हा मी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि चेक केलं तेव्हा त्यांना म्हणलं मॅडम हा लिव्हर आणि मोठा आतडं सिकम याच्यामुळे हा त्रास होतोय तुम्हाला. मग त्यांचे मिस्टर म्हणले की मला नाही पटत आहे, कारण ऑब्व्हियस आहे हे कुठे समाजात नाहीच आहे हे शास्त्र, त्याच्यामुळे लोकांना पटकन विश्वासच बसत नाही की हे मी जे सांगतोय ते बरोबर आहे का नाही. पण जेव्हा मी त्यांच्या लिव्हर आणि सिकमला ट्रीटमेंट दिली, त्यांचं दुखणं 1.5 वर्षाचं दुखणं जे होतं, जे इंजेक्शन घेऊन नाही कमी आलं, ते पहिल्या दिवशी झरझर पळायला लागले आमच्या क्लिनिकमध्ये. आणि त्यांनी नवऱ्याला पळून दाखवलं. अरे बापरे. मग नवऱ्याने मला अक्षरशः आत आले, नमस्कार केला पाया पडून की डॉक्टर मी सॉरी मी तुम्हाला असं बोललो, पण खरंच हे नॉलेज वेगळं आहे. बापरे. म्हणजे ही गोष्ट योग्य जर डायग्नोसिस केलं तर कुठलंही दुखणं जे आहे मणक्याचं ते बरं होऊ शकतं. हा कॉन्फिडन्स माझ्या दिवसेंदिवस माझं जसं वय वाढत चाललंय, जसं जसं मी रोज काम करतोय, आज डेली एक 24 पेशंटच्या मॅन्युअल थेरपी मी करतो आणि 10 पेशंट रोजचे नवीन चेक करतो. म्हणजे साधारण आम्ही एक 24 आणि 10 34 ते 35 पेशंट मी रोज बघतोय मणक्याचे. सायटिका, स्लिप डिस्क, नो कॉम्प्रेशन, ज्यांचं हाताला मुंग्या येतात ते पायाला मुंग्या येतात. आणि हा कॉन्फिडन्स आता वाढत चालला की काय होऊ शकतं. आणि एक लक्षात घ्या, नाण्याला दोन्ही बाजू आहे. मी काय देव नाही आहे, मी पण माणूसच आहे. मी प्रत्येकासाठी चांगले प्रयत्न करतोय. भावना हीच आहे की लोक बरी झाली पाहिजे. आत्ता व्यायाम करायचे जे काही प्रकार आहेत, जिम मध्ये करतात, कोणी तालमीत करतं, कोणी घरच्या घरी करतं, तर यात चुकीचे व्यायाम प्रकार कुठले आहेत की जे टाळले पाहिजे करणं? एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, व्यायाम तुम्ही जेव्हा चालू करताय सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी आज राहिलेली नाही. लोकांनी तुम्ही आज 108 सूर्यनमस्कार मारलेत, मी दुसऱ्या दिवशी तुमच्याकडनं इन्स्पायर व्हायचं आणि मी 108 मारायचे. अरे पण तुम्ही सगळ्यांनी सुरुवात जी आहे ती तुम्ही पहिले 3 सूर्यनमस्कार मारा आठवड्याभर. त्याच्यानंतर आठवड्यानी तो व्यायाम प्रकार तुम्ही 5 वरती न्या. तोच व्यायाम प्रकार तुम्ही पुढच्या आठवड्यात अजून वाढवा. हळूहळू वाढवणं आणि सातत्यानं व्यायाम करणं हे पहिली गोष्ट प्राथमिक गरज आहे. दुसरी गोष्ट, रोज चाललं पाहिजे. 30 मिनिटं रोज सकाळी चालणं, 30 मिनिटं रोज संध्याकाळी चालणं. आणि व्यायाम करत असताना कुठलाही व्हॅग्रसली साहसी व्यायाम प्रकार नको आहेत.
एखाद्याचं काहीतरी वेडं वाकडं बघितलं आणि ते करायला गेलो, मणका मोडून बसलाय. असे खूप केस स्टडी आता जिम नंतर, म्हणजे डेडलिफ्ट नावाचा जो प्रकार आता तुम्ही बघताय, जवळजवळ 70-80% पेशंट माझे महिन्यात तशी मुलं पण माझ्याकडे येतात. हो, त्याची पोझिशनच जराशी विचित्र आहे की ते मणक्यातून उचलावं लागतं. खूप आघात मणक्यावरती होतात, मणके घासले जातात आणि मणके मागे सरकतात. बर. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा लघवीचं सेन्सेशन गेलेली मी मुलं बघितले. संडासचा कंट्रोल गेलाय, समजत नाहीये, मणका हल्ल्यामुळे नव दबली गेली आणि संडास झालेली समजत नाही, लघवी झालेली समजत नाही, डायपर घालून फिरावं लागतंय. परंतु त्या केसेसमध्ये खूप अवघड परिस्थिती येऊन बसते. कधी कधी जर मणका पिचकून बसला आतमध्ये, त्याला ऑपरेशन करून पण ते लोक सक्सेस होत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, व्यायाम करा, तुम्हाला जेवढं सोसेल तेवढाच करायचा, अतिसाहस कुठलाही करायचं नाही आणि आपल्या वयानुसार करा. तुमचं वय काय? वय 35 आहे, त्यानुसार व्यायाम करा. 80च्या वर्षात 70 वर्षाच्या माणसांनी 35चा व्यायाम करू नये. डेडलिफ्ट प्रकार जो आहे तो करणं योग्य आहे की अयोग्य? मग एक लक्षात घ्या, चांगले टीचर्स पाहिजेत, चांगले ट्रेनर्स पाहिजेत आणि त्यांच्या गायडन्स खाली तुम्ही करा. कारण आता जिमचे जे व्हिडिओज टाकतात पोरं, 4-8 दिवसातून एकदा जिमला जातात, त्यांना डेडलिफ्टचाच व्हिडिओ टाकायचा असतो, कारण त्याच्यात ते वजन दिसताना बाजूला, एक लक्षात किती घ्या जास्त सर, वजन उचलतो. काय होतं की ट्रेनर्स पाहिजेत, योग्य मार्गदर्शन पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही कुठली गोष्ट करा. अज्ञान जे आहे ते आपल्याला खूप चुकीच्या मार्गाला घेऊन जात आणि त्यातनं तुमचे मणकेच नाही, ऑर्गन इम्बॅलन्स होतात, नर्व डॅमेजेस होतात आणि पुढे जाऊन ती भयंकर परिस्थिती होते. मग स्पाईनचे काही स्पेसिफिक व्यायाम आहेत का की जे रोज सातत्याने केले पाहिजे की ज्यांनी व्यवस्थित राहील आपलं पोस्ट? डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक नावाचं आमचा युट्यूब चॅनल आहे. त्याच्यावरती आम्ही मंडे योगा प्रोग्राम, वेनसडे योगा प्रोग्राम, फ्रायडे योगा प्रोग्राम, हे सगळे योगा प्रोग्राम कुठले करायचे हे टाकलेले आहे. ते तुम्ही नक्कीच बघा आणि त्या पद्धतीने प्रत्येक पोच कशी करायची ही सायंटिफिक प्रकारे समजून सांगितलेली. एक एक व्हिडिओ आमचा 1.5 तासाचा आहे. शांतपणे तो व्हिडिओ बघायचा आणि ते आसन करायचं आहे. आठवड्यातले 3 दिवस व्यायाम करायचे, आठवड्यातले 3 दिवस सूर्यनमस्कार करायचे, वॉकिंग रोज सकाळ संध्याकाळी करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आनंदी राहायचं. अनेक गावांमध्ये ना, छोट्या छोट्या गावांमध्ये हाडवैद्य आहेत की ज्यांच्या पिढ्यानपिढ्या तो व्यवसाय करतायत, त्यांच्या हाताला गुणे म्हणतात, तर त्यांच्याकडे पेशंट्सनी जाणं योग्य आहे की अयोग्य? एक लक्षात घ्या, हाडवैद्य हे जे आहेत की त्यांचे 7 पिढ्या 8 पिढ्या, कुणाच्या 2 पिढ्या, कुणाच्या 3 पिढ्या हे वैद्यकीय व्यवसाय घरच्या घरी करत असतात की जे कुठेतरी हाड सरकले, पुढे मागे झाले, त्याला ओढून ते रिअलाइन करतात. पण बऱ्याच वेळा काय झालं आता की हाडवैद्यांकडे जाणं कितपत योग्य आहे, तर काही लोकांना बरं वाटतं, काही लोकांना बरं वाटत नाही. त्याचा रेशो प्रत्येक हाडवैद्यानुसार वेगळा वेगळा आहे. परंतु मला असं वाटतं की आता आपल्याकडे एक्सरेची सोय आहे, MRIची सोय आहे, क्लिनिकल असेसमेंट करून जर ती ट्रीटमेंट दिली तर रिझल्ट्स 100x आहेत. पण मला माहीतच नाहीये तो मणका उजवीकडे हललाय का डावीकडे हललाय आणि दोन्हीकडे हलवतात लोक, दोन्हीकडे हलवतात, म्हणजे उजवीकडे पण सरकून टाकतात, कधी कधी डावीकडे पण सरकून टाकतात. मग मी बऱ्याच वेळा बघितलंय की हाडवैद्यांकडनं पेशंट येतो, कधी कधी तो बेडंट होऊन जातो. कारण वर्स होते, जी गोष्ट उजवीकडे हलवायची असते त्याला डावीकडे हलवलं जातं, कारण एक्सरे बघितलेच जात नाही. तो अनुभवावरनं देत असतो ट्रीटमेंट. पण बऱ्याच वेळा कधी कधी काही पेशंटमध्ये 3-4 ॲनोमली झालेले असतात की मणका पुढे पण गेलेला असतो, उजवीकडे पण वळला असतो आणि तिरका पण झालेला असतो. मग त्या झटक्यामध्ये कुठेतरी चुकीचा झटका बसतो आणि पेशंटची लघवी होणं बंद होतं. बापरे. एक पेशंट बघितलं मी की मानेचं एक पेशंट माझ्याकडे आलं होतं. शिक्रापूर वेताळ नावाची एक मुलगी 10वीची एक्झाम तिची होती आणि त्या एक्झामच्या काळामध्ये तिने रात्रभर अभ्यास केला आणि अभ्यास करून ती झोपली आणि सकाळी ती झोपली, ती काय अभ्यास करता करता झोपली. मग 3-4 उशे होते, त्या 3-4 उशावर ती झोपली गेली. सकाळी उठली, मान पूर्ण अवघडली तर तिचे मान सरळ होत नव्हती. मग आता घरातले लोक म्हणले शिक्रापूरला राहतोय आपण, चल एक आजी इथे हाडं बसवते तिच्याकडे जाऊ. तिने जे हाड मोडलं ते C2 सेकंड सेगमेंट पूर्ण बाहेर आलं, लकवा मारला डावा पाय, पूर्ण डावा हात. ती चालता चालता पडायला लागली. म्हणजे अक्षरशः मी तिला बघितलंय ती माझ्याकडे येण्याआधी जवळजवळ 3 महिने हडपसरच्या एका ऑर्थोपेडिककडे होती. 3 महिने तिला ट्रॅक्शन लावून ठेवलं होतं, काढायचंच नाही घरी. 3 महिने कंटिन्युअस ट्रॅक्शन. पण तिचा काय, तो ट्रॅक्शन काढलं, माझ्याकडे आणलं, गाडीत ट्रॅक्शन घालून आली, मी ट्रॅक्शन काढायला लावलं, दवाखान्यात पण ते ट्रॅक्शन घेऊनच होते.
मी ते ट्रॅक्शन काढायला लावलं आणि मी चेक करायला गेलो, ती बेशुद्ध पडली. माझी टरकलीच. म्हणजे मी पहिल्या अक्षरशः मी घाबरलो. म्हणजे हे मी माझ्या जीवनात पहिल्यांदाच ती केस बघत होतो. आणि एक लक्षात घ्या, मी तुम्हाला जसं म्हटलं, मी शिकत शिकत पुढे झालोय. सगळे पेशंटच माझे सगळे गुरु आहेत. त्या सगळ्यांना आजपर्यंत जेवढे पेशंट माझ्याकडे आले त्या सगळ्यांना खरंच धन्यवाद की तुमच्यामुळे मी शिकलो. मग तिला मी चेक केलं. चेक केल्यानंतर तिची मान परत त्याच्या वडिलांनी ते ट्रॅक्शन लावलं की ती परत शुद्धीवर आली. मी सगळं चेक केलं. चेक केल्यानंतर तिला 16 लाख रुपयाचं ऑपरेशन सांगितलं होतं संचेती हॉस्पिटल. बापरे. मग मी घ्यायची का नाही केस किंवा काय करायचं, पण मी चेक केल्यानंतर मी तिच्या वडिलांना म्हणलं, एक काम करूयात, आपण एक आठवड्यानी 3 थेरपी देऊ. तिला जरा बरं वाटलं तर आपण पुढे जाऊ. कारण मलाही माहित नाही की हे कितपत बरं होणार आहे. कारण माझा स्वभावच हा आहे की हे सूर्य, हे चंद्र, नाही तर नाही, हा तर हा. आणि आत्ता तर मी सगळ्यांना सांगतो, होणार तर होणार, नाही होणार तर हे होणार नाही. मग ह्या स्वभावामुळे मी त्यांना डायरेक्ट सांगितलं, आपण प्रयत्न करून तर बघू. मग तिच्या घरच्यांनी परमिशन दिली आणि जशी आम्ही ट्रीटमेंट चालू केली, पहिल्या आठवड्यामध्ये तिची चक्कर येणं हा प्रकार बंद. तिचा बेल्ट गेला मेन म्हणजे पहिल्याच आठवड्यात. दुसऱ्या आठवड्यामध्ये मी जेव्हा तिला मॅनिप्युलेट करत होतो, क्रायोप्रॅक्टर सेशन देत होतो, थोरॅसिकला क्रायोप्रॅक्टर गेला, तिला चक्कर आली. मग मी परत थोडासा घाबरलो त्यावेळेस, परंतु पण ती सेटल झाली. पण ती चालायला लागली. आफ्टर क्रायोच्या सेशन नंतर ती चालायला लागली. तिचं पडणं बंद झालं. तिला लघवी झालेली समजायला लागली. पायातली ताकद वाढली. मग मला जीवात जीव आला की आपल्यात काहीतरी आहे आणि ह्या थेरपीने उपयोग होतोय. मग 3rd सेशन नंतर आम्ही तिचं पूर्ण ट्रीटमेंट प्लॅन केला आणि मोजून 9 महिन्यामध्ये ती पळायला लागली. बापरे. आणि 100% ऑपरेशन वाचलं. तिच्या घरातले आई वडील सगळ्यांनी पेढे, चिवडे, असं बरंच दिवाळीचा फराळ घेऊन ते माझ्याकडे दवाखान्यात आले. अक्षरशः आई वडील रडले प्रचंड प्रमाणात, पाया पडले. म्हणजे डॉक्टर, खरंच तुम्ही देवासारखे आम्हाला भेटलात. पण आमची मुलगी खरंच वाचली आता. म्हणजे मी स्वतः ती केस माझ्या आयुष्यात माझ्या सुरुवातीच्या काळात आली होती. म्हणजे येऊनही आता तिला एक 10-12 वर्ष झाले. पण आपला आत्ताच्या गप्पा ऐकून कॉमन लोकांना एक प्रश्न पडेल की, आणि तो ऑब्व्हियस पण आहे की ही थेरपी आहे, तर ही कंटिन्युअस घ्यायची आहे की काही काळासाठी घेऊन बरा होतो माणूस? एक लक्षात घ्या, ही थेरपी 7 ते 12 सेशन्स, 7 ते 12 महिने फक्त आपण ट्रीटमेंट देतो. 7 ते 12 महिन्यानंतर पेशंटला फक्त एक्सरसाइजवरती पुढे ठेवलं जातं आणि चांगलं आहार त्यांना आपण देतो की जे काही गोष्टी आपण खायला सांगतो. त्याचबरोबर वाफारा घेणं, घरच्या घरी आठवड्यातले 2 दिवस पुढे ट्रीटमेंट संपल्यानंतर वाफ घेणं, सूर्यनमस्कार करणं, वॉकिंग करणं, विशिष्ट प्रकारची आसनं करणं. विशिष्ट प्रकारची आसनं जी देतो त्याच्यामध्ये मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस, की विशिष्ट आता हॅमस्ट्रिंग आहे तर हॅमस्ट्रिंगचे ताकद वाढवणारी आसनं, ग्लूट्सची ताकद वाढवणारी आसनं, क्वाड्रासेप लंबोरम त्यांचा शॉर्ट झालाय तर ती आसनं देतो. पुढे जाऊन म्हणजे ती कॉम्प्रेस होणार नाही या दृष्टीने एक प्रोटोकॉल दिला जातो. पथ्यामध्ये काही विशिष्ट आहार दिला जातो की जेणेकरून तो आहार घेतल्यामुळे त्यांना परत डिजेनरेटिव्ह चेंजेस येणार नाहीत. हा, म्हणजे लाईफ लॉंग काही होणार नाही याची काळजी त्या 7-12 सेशन मध्ये घेतली जाते. एक लक्षात घ्या, माझ्याकडे जवळजवळ मला या प्रॅक्टिसला 19 वर्ष झाली आज. आणि गेल्या 13 वर्षापासूनचा माझ्याकडे डाटा आहे की जे लोक 13 वर्ष जे ट्रीटमेंट घेऊन गेले त्यांना आम्ही बऱ्याच वेळा मार्च महिन्यात फोन करतो आणि एकदा दवाखान्यात भेटायला या, चहा प्यायला या. तर त्या लोकांनी येऊन अशा कमेंट्स दिल्या आहेत की मी तर 13 वर्षात मला कुठलाही आजार झालेला नाही. हो. म्हणजे अशा कमीत कमी एक 4-5 हजार लोकांच्या कमेंट्स आम्ही घेतल्या जे लोक येऊ शकले. कारण माझ्याकडे आता भारतात नाही, अख्ख्या अमेरिकेतले महिन्याला 2-3 पेशंट आता चालू आहे, जर्मनीचे 2-3 पेशंट चालू आहे आणि भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं एक पेशंट. बापरे. नागपूरमधनं पेशंट येतात. नागपूर, चंद्रपूर, नाशिक, ठाणे, दादर, भिवंडी, कोल्हापूर, सांगली, सातारा. महिन्यातनं एकच दिवस ट्रीटमेंट असते. आलाय सकाळी 9 वाजता डॉट ट्रीटमेंट चालू केली, 1:30 वाजेपर्यंत पेशंटची ट्रीटमेंट संपते. पेशंट 1:30 वाजता मोकळा होतो. 1:30 वाजता दुसऱ्या पेशंटची ट्रीटमेंट चालू होते. संध्याकाळी 6 वाजता त्यांची ट्रीटमेंट संपते. एका दिवशी आपण फक्त 7 पेशंट सकाळी, 7 पेशंट दुपारी, 14 पेशंटच फक्त घेतो. आणि ओपीडीला पण 6 ते 10 पेशंट फक्त ओपीडीसाठी घेतले. प्रत्येकाला वेळ दिला जातो. कोर व्हॅल्यू इज रिझल्ट्स हे धरूनच काम चालू केलंय. असं नाही केलंय की व्हॉल्यूममध्ये काम करणं हे माझ्या डोक्यात बसत नाही. कारण माझा मूळ पिंड आहे, जो कोणी येईल तो 100% बरा करण्याचा
1,00,000% प्रयत्न. कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंटमुळे ऑपरेशनची वेळ टळू शकते. नक्कीच टळू शकते. एक लक्षात घ्या, जिथे रिट्रोलिस्थेसिस आहे, मनका मागे आलाय किंवा मनका उजवीकडे गेलाय किंवा डावीकडे गेलाय, तिथे ऑपरेशन 100% टळतात. अँट्रोलिस्थेसिसमध्ये ऑपरेशन करावं लागतं, एव्हियनमध्ये ऑपरेशन करावं लागतं, पण जिथे डिस्क हर्निएशन आहे, पोट्रुजन आहे, गाद्या कट करायला सांगितल्यात डॉक्टरांनी, नसा चोकअप झाल्यात, तिथे ऑपरेशन 1,00,000% वाचू शकतं. आणि कुठल्या कुठल्या आजारांचं? सायटिका, स्लिप डिस्क, कंबरदुखी, मानदुखी, चक्कर येणं, पायाला मुंग्या येणं, पाय जड वाटणं, 100 मीटरपेक्षा जास्त चालता न येणं, हे जे सिम्पटम्स ज्यांच्यामध्ये आहेत, सकाळी उठल्यानंतर कंबर आखडणं, ते नक्कीच बरं होऊ शकतं. आणि डॉक्टर भंडारी स्पाइन ॲडव्हान्स टेक्निक याच्याबद्दल मी ऐकलं रिसर्च करताना, ती नक्की काय? यामध्ये आपण काय केलंय, डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक जी आहे त्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या ट्रीटमेंट सगळ्या एकत्रित केल्या. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, मी आता फक्त नावं सांगतो. फेशियल मॅन्युप्युलेशन, क्रेनिओसॅक्रल थेरपी, व्हिसरल मॅन्युप्युलेशन, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्म थेरपी, डिकॉम्प्रेशन, रोबोटिक डिकॉम्प्रेशन नावाचा एक टेबल आपण US वरून आणलाय. बरं. आणि विविध प्रकारच्या वेगवेगळ्या काही मशीन्स आणि काही थेरपीज आहेत की जे आपण दवाखान्यात एकत्रितप्रमाणे वापरतो, की जिथे पहिलं मी डायग्नोज करतो की हा फेशियाचा प्रॉब्लेम आहे का, हा मसलचा प्रॉब्लेम आहे का, हा ऑर्गनचा आहे का, हा नर्वचा आहे का, हा मज्जातंतूमुळे आहे का, हे एकत्रित डायग्नोसिस केल्यानंतर जे गरजेचं आहे, कधी कधी एकाच पेशंटमध्ये 3-4 हजार सापडतात, कधी कधी एकाच पेशंटमध्ये 8 ते 10 हजार सापडतात. बापरे. मग पेशंटला कळतच नाही की हे ह्याच्यामुळे का हे ह्याच्यामुळे. पेशंटला वाटतं सगळं एकच आहे, पण तसं नसतं. प्रत्येक पेशंटचा आजार हा वेगळा आहे, प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे, प्रत्येकाचा पिंड हा वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकाची ट्रीटमेंट ही कस्टमाइज जर केली तर रिझल्ट्स मिळतील. मित्रांनो, आज माझ्या खूप शंका क्लिअर झाल्यात मणक्याच्या आजारांच्या बाबतीतल्या. मणक्याचे आजार हे बरे होण्यासारखे आहेत, हा विश्वास मुळात सगळ्यांना येणं गरजेचं होतं आणि ते डॉक्टर भंडारींनी खूप चांगलं एक्सप्लेन केलं. हा व्हिडिओ आपल्या त्या नातेवाईकांसोबत, मित्रांसोबत शेअर करा की जे या आजारांमधनं जात आहेत, जेणेकरून त्यांना फायदा होईल आणि ते डॉक्टर भंडारींपर्यंत पोहोचू शकतील. तुम्हाला पण भविष्यात काही त्रास झाला तर डॉक्टर भंडारी आहेत. आणि वैचारिक क्रीडाला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया वैचारिक क्रीडाच्या पुढच्या गप्पांमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, थँक्यू सो मच.